भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। लोकसभा निवडणुकीसाठी माळशिरस तालुक्यातील प्रशासकीय सज्ज झाली असून निवडणुकांच्या अनुषंगाने ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागत आहेत त्या सर्व उपाययोजना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती अकलूजच्या प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर यांनी अकलूज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भूमिपुत्र न्यूजशी बोलताना दिली आहे। यावेळी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलदार अमोल कदम, सहाय्यक बीडीओ किरण मोरे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रांताधिकारी पांगारकर म्हणाल्या की नमस्कार, मी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज। आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी आता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आता उद्या पोलिंग स्टाफचं, मतदान कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे। 254 माळशिरस विधानसभा मतदारसंघासाठी 3/4/2024 अखेर एकूण मतदार आहेत 3,36,863। त्याच्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या आहे 1,75,030 आणि स्त्री मतदारांची संख्या आहे 1,61,802 आणि इतर तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे 31। सैनिक मतदारांची संख्या आहे 421। आपल्या मतदारसंघामध्ये एकूण 338 मतदान केंद्र आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर काम करण्यासाठी 2313 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे। याच्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष 642, पहिला मतदान अधिकारी 484 आणि इतर मतदान अधिकारी 1194 अशी संख्या आहे। याखेरीज निवडणुकीसाठी वेगवेगळी जी पथकं आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये भरारी पथक आहे, स्थिर निरीक्षण पथक आहे, आचारसंहिता कक्ष आहे, अशा सगळ्या पथकांसाठी मिळून आपल्याकडे जवळजवळ 500 कर्मचारी कार्यरत आहेत। त्याच्यामध्ये 25 नोडल ऑफिसर आहेत, 35 क्षेत्रीय अधिकारी आहेत आणि या सगळ्यांना आम्ही त्यांच्या कामांचं प्रशिक्षण दिलेलं आहे। क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे एकूण 35 आपण झोन्स तयार केलेले आहेत आणि त्याच्यात येणाऱ्या 9 ते 10 केंद्रांची जबाबदारी ही आपण त्यांच्यावरती सोपवलेली आहे। त्यांना आता आपण मशीनचं हँड्स ऑन ट्रेनिंग देत आहोत आणि उर्वरित जवळजवळ 2,500 कर्मचाऱ्यांसाठी आपण 6, 7, 8 अशा 3 दिवशी अकलूज मध्ये प्रशिक्षण ठेवलेलं आहे। एकूण 6 सत्रांमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे। हो, यंत्रणा आता सगळी सज्ज आहे आणि आम्ही डिस्पॅच रिसिव्हिंग बद्दल तहसीलदार माहिती देते। 338 मतदान केंद्रावर मतदान पथके पोहोचवण्यासाठी 52 बसेस व 13 क्रुझर अशी व्यवस्था केली आहे आणि उर्वरित सर्व जी तयारी आहे ती आपली पूर्ण झाली आहे। संपादक भूमिपुत्र न्यूज। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।